राज्यातल्या शाळांबाबत भीषण वास्तव समोर आलेलं आहे। राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारातच आहे। महाराष्ट्रात 3201 शाळा अजूनही अंधारात आहेत। 11000 शाळांमध्ये वीज असूनही कार्यरत नाही। 23855 शाळांमध्ये इंटरनेट नाही आहे, संगणकही बंद आहेत। 94000 शाळांमध्ये डिजिटल लायब्ररीज नाही आहे। स्मार्ट स्कूल, डिजिटल शिक्षण, ऑनलाईन अध्यापन, एआयच्या घोषणा करणारा राज्य सरकारची अनास्था यातून समोर आलेली आहे। केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेला UDAS+ अहवालातून ही बाब समोर आलेली आहे। राज्यातल्या शाळांबाबत भीषण वास्तव समोर आलेलं आहे। 94000 शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी नाही। लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारातच आहे। राज्यातल्या विद्यार्थ्यांबाबतचं हे भीषण वास्तव, शाळांबाबतचं हे भीषण वास्तव। संदीप, विद्यार्थी म्हणजे राज्याचं, देशाचं भवितव्य असतात आणि त्यांच्या भविष्याबाबत ही गंभीर बाब समोर आलेली आहे। संदीप, अगदी विक्रांत, खरं तर राज्य सरकारची विद्यार्थ्यांच्या बाबत आणि शाळांबाबत किती अनास्था आहे हेच यातून दिसून येते असं म्हणावं लागेल। केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयानं एक अहवाल प्रसिद्ध केला, UDAS+ अहवाल, आणि त्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आलेली आहे। जवळपास 3200 शाळा महाराष्ट्रातल्या अंधारात आहेत। एकीकडे सरकारकडून सांगितलं जाते लोड शेडिंग कमी झालेलं आहे, शेतकऱ्यांना वीज मोठ्या प्रमाणामध्ये पुरवली जाते, मात्र ग्रामीण भागातल्या शाळांचं काय वास्तव आहे हे त्या अहवालातून खरं तर समोर आलेलं आहे। 3200 शाळा अंधारात आहेत। 1100 शाळांमध्ये वीज असून त्या ठिकाणी कार्यरत नाही आहे, तर 23000 शाळांमध्ये इंटरनेट नाही आहे। ज्या शाळांमध्ये इंटरनेट आहे तिथं कार्यरत नसलेल्या शाळा देखील जवळपास 23000 आहेत। त्यामुळं एकीकडे एआयचा जमाना आहे, ऑनलाईन शिक्षण अध्यापन केलं जात आहे, स्मार्ट स्कूल, डिजिटल विभाग, डिजिटल शिक्षण, अशा सगळ्या घोषणा सरकारकडून केल्या जातात, मात्र ग्रामीण भागातल्या किंवा शहरी भागातल्या विद्यार्थ्यांबाबत किती मोठ्या प्रमाणामध्ये अनास्था आहे सरकारची हेच यातून दिसून येतं। आता याबाबत शिक्षण मंत्री नेमकं काय उत्तर देतात हे बघणं महत्वाचं असेल। मात्र राज्यातल्या 3200 शाळा, 3200 शाळा माफ करा, या अंधारात असणं हे नक्कीच धक्कादायक वास्तव म्हणावं लागेल। ऊन वारा पाऊस याची जळ टोचत विद्यार्थी शिक्षण घेत असतात आणि अनेक ठिकाणी इमारतींची दुरावस्था असते, बाकीच्या सोयी सुविधा नसतात, म्हणजे शौचालय असेल किंवा बसायची बाकडी व्यवस्थित नसतात, हे तर वास्तव कायमच आपण दाखवत असतो। मात्र जर शाळाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अंधारात असतील आणि डिजिटलच्या युगामध्ये जर 23000 शाळांमध्ये इंटरनेटच नसेल तर कशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू असेल याचा आपण फक्त विचार करू शकतो। त्यामुळे आता महत्वाचं हेच आहे, राज्य सरकारकडून या बातमीवर नेमकं काय उत्तर दिलं जातं हे बघणं महत्वाचं असेल। विक्रांत, अगदी खरं आहे संदीप, राज्य सरकारकडून काय प्रतिक्रिया येते त्याकडे आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।